नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात क्या न्यूज. आणि क्या न्यूजच्या या खास कार्यक्रम क्या था मेरा सफर ह्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपल्यासोबत स्वतः पाशा पटेल जे आपल्यासोबत आहेत. मुळात यामध्ये जे आम्हाला हे पाहायला मिळालं, शिकायलाही मिळालं की सुरुवातीचं जे आपण जे म्हटलात की सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये आपण एवढं डिप्रेस झाला होता तर आत्महत्या करायला निघालात. पण आपलं एक वडिलांनी पुढाकार घेऊन जसं त्यांनी काही मुलांसोबत तुम्ही त्यांच्याबरोबर खेळलात वगैरे केला, त्यामुळे माइंड डायवर्ट झालं. तर म्हणजे ते माइंड डायवर्ट होऊन परत तुम्ही पुढे पुढे जसं गेलात ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. खरंच खूप म्हणजे आम्हालाही शिकायला मिळते या गोष्टी करून. आणि समाजासाठी ही गोष्ट शिकण्यासाठी आहे की आपण आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कितीही संकट आली तर कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन न जाता थोडं माइंड डायवर्ट कशा प्रकारे करता येईल आणि कसं आपल्याला उंच भरारी मारता येईल याकडे लक्ष द्यावे. साहेब, शेतकरी आंदोलनामध्ये आपला कशा प्रकारे सहभाग होता? म्हणजे आम्ही तेही ऐकलं की शेतमूल्य मिळावे त्यासाठी आपण 1100 किलोमीटर हा पायी प्रवास केला. तो अनुभव कसा होता आणि काय होता काय सांग? नाही, शेतकरी संघटनेमध्ये तर ते दिवस भारावलेले दिवस होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही चळवळीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलो तर मला नाही वाटत की आमच्या आधीच्या चळवळ्या कशा होत्या मला माहीत नाही, परंतु आमच्या नंतर की तशी चळवळ आता काही दिसत नाही. आम्ही ज्यावेळेस हे करत होतो, एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही वेळ किती द्यावा चळवळीसाठी. एकदा मी आई वडिलाला आणि माझ्या बायकोला सांगितलं की मी 2 दिवसामध्ये एक बैठक करून येतो. म्हणून मी सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमची एक बैठक होती. त्या बैठकीसाठी मी एक शर्ट एक पॅन्ट एका पिशवीमध्ये टाकून गेलो मी आणि 2 दिवसात परत आला. परंतु तिथं शरद जोशींनी आम्हाला एक दौरा दिला आणि त्या दौऱ्याच्या कामासाठी मी लागलो आणि मी त्या कामात एवढं गुंतलो की मला घरी यायला 6 महिने लागले होते. 6 महिन्यात मी त्या काळामध्ये काही आमच्या गावाला बस नव्हती, रोड नव्हता, पोस्ट नव्हतं, फोन नव्हतं, मी पत्रही लिहिलं नव्हतं आणि 6 महिने मी काही घरी आलो नव्हतो. आणि ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस मी प्रदेशाचं उपाध्यक्ष म्हणूनच आलो. मी ज्या पद्धतीनं 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये काम केलं त्या कामाचं बक्षीस मला चळवळीने प्रदेशाचं उपाध्यक्षपद बहाल केलं होतं. आणि मग त्या काळात म्हणजे आमची काम करण्याची पद्धतच फार वेगळी होती शेतकरी संघटनेच्या काळातली. आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आल्यानंतर म्हणजे आमच्यावर जे संस्कार होते की खरं तर आम्हाला शरद जोशींनी काय शिकवलं होतं, आम्हाला शरद जोशींनी शिकवलं होतं गरिबीचं कारण. शरद जोशींनी आम्हाला काय सांगितलं की शेतकऱ्याच्या पोरानं तुमच्या बापाच्या घरामध्ये जी गरिबी आहे त्या गरिबीचं कारण देव नाही, दैव नाही, हे धोरणाचा खेळ आहे. तुमच्या बापाच्या घरात जी गरिबी आहे ती गरिबी देवामुळं नाही, दैवामुळं नाही, पहिल्या जन्माच्या पापामुळं तर अजिबात नाही आणि सटवाईचं खेळ नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं कारण हे फक्त धोरण आहेत आणि धोरण बदलल्याशिवाय तुमची गरिबी जाणार नाही. हे आम्हाला शरद जोशींनी ठासून शिकवलेलं होतं. आणि मग हे चळवळीमध्ये शेतकरी संघटनेमध्ये आम्ही जे शिकलो होतो ते पक्षात आल्यानंतर धोरणं बदलण्यासाठीच आम्ही काम करायचं ठरवलं होतं. आणि मग योगायोगानं मला एक चांगली गोष्ट आली की मी भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस मला म्हणजे माझा प्रवेश खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं की मी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आलो त्यावेळेस केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये बंगारू लक्ष्मण हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. आणि बंगारू लक्ष्मण साहेबांनी त्यावेळेस असं सांगितलं होतं की अल्पसंख्याक समाजातल्या लोकांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये यावं काम करावं. त्या काळामध्ये शरद जोशींनी मला सांगितलं की 2 गोष्टी, एकतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मायनॉरिटीच्या लोकांनी यावं पक्षामध्ये असं जे सांगितलं होतं त्याच्यामुळं एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी झाली होती ती अशी होती. दुसऱ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आपल्याला जी बघायला मिळाली होती ती म्हणजे अशी की ह्याच्यामध्ये काय म्हणतात दिल्लीमध्ये अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शरद जोशींना सांगितलं होतं की तुम्ही किती दिवस संघर्ष करणार आहे, तर तुम्ही संघर्ष करण्यापेक्षा रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, ते म्हणजे असं आहे की शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला एक
मार्ग दाखवा. आणि मग अटलजींनी शरद जोशींना सांगितलं की बाबा मी एक टास्क फोर्सची स्थापना करतो आणि काय केलं तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगा. आणि मग शरद जोशींनी निर्णय केला की बाबा आपल्याला संघर्ष करायचा आहे का आता सरकारच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवायचे. संघर्ष किती जरी केला तर सरकारी माध्यमातूनच हे प्रश्न सुटू शकतात का, तर सरकारशिवाय प्रश्न सुटू शकत नाहीत. आणि मग शरद जोशीने आम्हाला सगळ्याला सांगितलं की बाबा रे की अटल बिहारी वाजपेयी सारखा आपणाला एवढ्या जवळचा पंतप्रधान आता काही ह्याच्या नंतर काही सापडणार नाही. आणि त्यांनी स्वतःहून आपणाला विनंती केलेली आहे. त्याच्यामुळे आपण एक काम करूत की आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊत, आपले प्रश्न सोडून घेऊत. आणि मग आम्ही शरद जोशींना होकार दिला. म्हणजे दोन्ही अर्थानं, एकतर बंगारू लक्ष्मणनी हे केलेलं आव्हान, शरद जोशी म्हणले मला बघ की म्हणले भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांनी आव्हान केले आणि तू एक अल्पसंख्याक समाजातला एवढा मोठा कार्यकर्ता आहेस, तू त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दे. आणि दुसऱ्या बाजूला मला अटलजींनी जे सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायसाठी, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. आणि मग आपण त्याला होकार देऊत. आणि मग होकार दिला. आणि मग शरद जोशीला टास्क फोर्सचं चेअरमन म्हणून त्यावेळेस नियुक्ती केली. आणि त्यावेळेस शरद जोशीने प्रमोद महाजनजींना आणि गोपीनाथ मुंडेजींना दोघांना विचारलं की बाबा अटलजींनी आणि अडवाणीजींनी मला जे काही माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तर मी तुम्हाला ह्या बदल्यामध्ये मी काय तुम्हाला सहकार्य करू शकतो. तर त्यांनी निरोप दिला की गोपीनाथ मुंडेजीच्या माध्यमातून की आम्हाला फक्त तुम्ही पाशा पटेलला आमच्या पक्षात द्या. शेतकरी संघटनेतले सगळे लोक काही भारतीय जनता पक्षामध्ये आले नाहीत. बरोबर. आम्ही फक्त अटलजीच्या ह्याला सरकारला पाठिंबा दिला. परंतु मला शेतकरी संघटना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये द्या अशा पद्धतीचा निरोप शरद जोशीकडे आल्यानंतर शरद जोशीने मला सांगितले की तुला आता भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल. म्हणलं ठीक आहे. का तर मी शेतकरी संघटनेमध्ये जे आलो होतो, मी काही जातीनं मुसलमान आहे म्हणून मी शेतकरी संघटनेत आलो नव्हतो. मला त्यावेळेस 100% खात्री माझी अशी होती की मी मुसलमान आहे म्हणून माझ्या घरात गरिबी आहे असं नाही. मी शेतकरी आहे म्हणून माझ्या घरात गरिबी आहे. माझा व्यवसाय शेती आहे आणि माझा व्यवसाय तोट्यात आहे आणि म्हणून मी गरीब आहे. म्हणून माझी परिस्थिती जर मिटवायची असेल तर माझ्या व्यवसायातली गरिबी मिटली पाहिजे. आणि म्हणून मी गरिबी माझी हटवण्यासाठी मी संघटनेत आलो होतो. आणि संघटनेतले जे प्रश्न आहेत ते भारतीय जनता पक्ष स्वतः हे प्रश्न सोडवायला तयार झालं. त्याच्यामुळे मी म्हणलं ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट असायचं काही कारणच नाही. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला. आणि अशा पद्धतीनं प्रवेश केल्यानंतर मी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आलो त्यावेळेस मला एक गोष्ट पक्की कळली होती की आपण पक्षात आलो तरी या पक्षामध्ये शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे काही धोरणं आहेत ते धोरणं बदलून घेतले पाहिजे आपण पक्षात आलो तर. आणि म्हणून मी महाराष्ट्रभर शेतीच्या प्रश्नावर माननीय आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्रभर देशभर मी काम करत होतो. तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी की मी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी मी प्रदेशाचा उपाध्यक्ष झालो. आणि एक महिन्याभरात तर मी किसान मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो. त्यावेळेस किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते विदर्भातले, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की वा तुझ्यासारखा शेतकरी संघटनेतला मोठा नेता आमच्याकडे आलेला आहे तर तो आता राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे. म्हणून मी एकाच वेळेस 2 पदं मला पक्षामध्ये मिळाली. एक तर केंद्रातल्या किसान मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्रातलं भाजपचं मी उपाध्यक्ष. आणि मग अशा पद्धतीनं मी पूर्ण महाराष्ट्रभर मी काम करत असताना योगायोगानं मला 2007ला विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली पक्षाने. आणि मग ती संधी मिळाल्यानंतर मी ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी मी एक विषय असा निश्चय केला. तो निश्चय असा होता की शेतकरी आपल्या शेतामध्ये जे खर्च करतो ते खर्च भरून आल्याशिवाय त्याला शेती परवडू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचं आजपर्यंतचं उत्पादनाचा खर्च काढण्याच्या पद्धतीमध्येच काही प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम मिटवले पाहिजे. आणि म्हणून मी आमदार झाल्या दिवशी मी निर्णय केला होता की 1965ला लालबहादूर शास्त्रींनी देश पातळीवर
की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी किंवा शेतकरी आपल्या शेतामध्ये जे खर्च करतो ते भरून काढण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यासाठी काम करायचा. खरं तर देशभरातल्या राज्यांनी जे खर्च त्या राज्यात जो खर्च येतो तो केंद्राला कळवायचा आणि केंद्राने सगळ्या देशाचा एकच दर जाहीर करायचा. त्या काळात मला असं वाटलं की हे प्रत्येक राज्याचा खर्च वेगळा असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळं कृषी मूल्य आयोग असलं पाहिजे आणि या निमित्तानं केंद्रातल्या कृषी मूल्य आयोगाच्या ज्या काही चुका आहेत उत्पादन खर्च काढण्याच्या त्याही बदलल्या पाहिजे. का तर मी एकमेव या देशातला असा एक कार्यकर्ता आहे की केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या वर्षातून 3 बैठका होतात. ते खरीपाची आणि रब्बीची आणि कोसाची. मी 10 वर्ष या बैठकामध्ये येन केन प्रकारे दिल्लीमध्ये मी जाणारा कदाचित देशातला मी एकमेव कार्यकर्ता असन आणि म्हणून मी तिथं जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मग केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे 5 अध्यक्ष मी माझ्या गावात लोदगा नावाचं ज्या गावामध्ये मी आता राहतो त्या गावामध्ये मी या देशातले भारत सरकारचे 5 आयोगाचे अध्यक्ष एका खेड्यामध्ये आणण्याचा चमत्कार मी करून दाखवला आणि मग त्या निमित्तानं मग राज्यामध्ये कृषी मूल्य आयोगाची हे करून घ्यावी स्थापना करून घ्यावी आणि हा खर्च काढण्याची पद्धत बदलून घ्यावी याच्यासाठी मी सभागृहामध्ये तर आवाज उठवतच होतो. परंतु मी 1100 किलोमीटर पायी चलून त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारला आम्ही राज्यात कृषी मूल्य आयोग स्थापन करतो अशी घोषणा करायला लावली मी विरोधी पक्षात असताना सुद्धा. आणि मग मी विरोधी पक्षात असताना जे संघर्ष केला काँग्रेसवाल्यांना मी ही घोषणा करायला लावली आणि योगायोगानं 2014ला देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या सरकारची स्थापना झाली. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मग मला सुद्धा त्या काळामध्ये बक्षीस मिळालं. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलं कृषी मूल्य आयोगाची स्थापना देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र जे कृषी मूल्य आयोगाची स्थापना केलं आणि त्या आयोगाचा पहिला अध्यक्ष म्हणून मला बहुमान मिळाला आणि मग मी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो. म्हणजे मी जे काही बघत होतो शेतकरी संघटनेमध्ये जे विचार करत होतो ते विचार अंमलात आणण्यासाठी ज्या गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं आहे त्या गोष्टीची सुरुवात मी करायला सुरुवात केली आणि मी नशीबवान की जी गोष्ट व्हावी म्हणून मी 1100 किलोमीटर चाललो ती गोष्ट माझ्या याची देही याची डोळा माझ्या समोर झाली आणि त्याचंच अध्यक्षपद मिळवण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि आज मी दुसऱ्यांदा या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो याचा मला अभिमान आहे. आणि अशा पद्धतीनं मग केंद्रात आणि राज्यामध्ये शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही कामं करणं गरजेचं आहे त्या सगळ्या कामामध्ये मी पुढाकार घेतला आणि मला सगळ्यात आनंद एका गोष्टीचा आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो आणि ह्या सगळ्या प्रश्नावर मी जे संघर्ष केला त्याचं बक्षीससुद्धा मला मिळालं. 2014मध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यावेळेस 2014ला पंतप्रधान झाले आणि मग त्यांनी या सगळ्या शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी काही निर्णय केले काही गोष्टी आम्हाला खूपच मनापासून आवडल्या आणि मग आम्ही भाग्यवान एवढं मी तर भाग्यवान असं की ज्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कमिटी तयार केली आणि त्या कमिटीचं मला म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी ह्याची घोषणा केली आणि हे कशा पद्धतीनं करून घ्यायचं त्यासाठी 7 कमिट्या त्यांनी तयार केल्या होत्या आणि एका कमिटीचं मला अध्यक्षपदसुद्धा त्या काळामध्ये दिलं गेलं आणि मग 1 महिना दिल्लीमध्ये राहून या सगळ्या विषयावर बोलायचं होतं आणि त्या काळामध्ये मला मोदी साहेबाच्या समोर प्रेझेंटेशन द्यायला मिळालं आणि मग मी या देशातल्या शेतीचे जे दुःख आहेत ते दुःख त्यांच्या समोर मांडण्याचं मी काम केलं आणि अशा पद्धतीनं मी 5-7 वेळेस मला देशाच्या पंतप्रधानाकडे वेगवेगळ्या विषयावर बोलायची माझी मतं मांडायची मला संधी मिळाली. मी भाग्यवान तर मी गावचा अध्यक्ष शेतकरी संघटनेचा गावचा अध्यक्ष म्हणून मी कामाला सुरुवात केली. मी त्या शेतकरी संघटनेमध्ये सर्वोच्च पदावर गेलो. मी अखिल भारतीय अध्यक्षापर्यंत मी शेतकरी संघटनेमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे मला जे काही करायचं होतं की गावातल्या माणसाचे दुःख देशाच्या
पंतप्रधानाच्या कानात घातलं पाहिजे आणि मला देशाच्या पंतप्रधानासमोर 5-7 वेळेस हे सगळे प्रश्न त्यांच्या कानापर्यंत घालायची संधी मिळाली. एवढा हा प्रवास शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझा झाला. आणि मी आता या सगळ्या विषयामध्ये मी आता तर समाधानी असं आहे की आता माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या आहेत मोठ्या. 2 मोठ्या जबाबदाऱ्या काय तर एक तर राज्याच्या वतीनं राज्यातल्या शेतकऱ्याच्या पिकाला काय दर मिळाला पाहिजे हे केंद्राला कळवण्यासाठी जी समिती आहे कृषी मूल्य त्याचं मी अध्यक्ष आहे. आणि दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये जे 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीच्या अवतीभोवती 1 वर्षभर जे उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं हे 3 कृषी कायदे परत घ्यावे म्हणून. हे कायदे म्हणजे नरेंद्र मोदी साहेबाचा स्वभाव बघितल्यानंतर एकदा घेतलेले निर्णय ते परत करत नसतात का तर निर्णय करतानाच ते विचाराने अभ्यास करून करत असतात. परंतु 3 कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट झाली की हे कायदे मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये मंजूर करून घेतले आणि त्याच लोकसभेमध्ये हे कायदे त्यांनी परतसुद्धा घेतले. परंतु कायदे परत घेताना त्यांनी जे भाषण केलं होतं ते भाषण असं होतं की मी हे कायदे केलेले शेतकऱ्याच्या फायद्यासाठी ते मी परत घेतोय. परत काय घेतोय हे कायदे चुकीचे आहेत म्हणून नाही, परंतु हे कायदे मी विरोधी पक्षाच्या लोकांना समजून सांगायला कमी पडलो म्हणून मी आज हे परत घेतोय आणि मी पुन्हा ह्याच्यावर अभ्यास करून हे पुन्हा कायदे मी लोकसभेमध्ये आणणार. आणि ते लोकसभेमध्ये हे कायदे आणण्यासाठी त्यांनी पुन्हा एक समितीची घोषणा केली होती लोकसभेमध्ये आणि त्या समितीमध्ये 5 शेतकरी नेत्यांना त्यांनी या समितीमध्ये घेतलं होतं. त्या 5 पैकी मी पण आहे. म्हणजे राज्यातून केंद्राला ज्या शिफारशी कळवायच्या असतात त्याचंही प्रमुख मीच आहे. आणि देशातल्या 5 लोकांनी ही सिस्टीमच कशी असली पाहिजे यासाठी जी समिती असते ह्याही समितीचा मी सदस्य आहे. आणि पुन्हा मला एक संधी जी मिळाली होती शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना मला एक समिती मिळाली म्हणजे एका समितीमध्ये मला काम करायची संधी मिळाली होती. मी विरोधी पक्षात असताना सुद्धा शरद पवार साहेबांनी मला या कमिटीमध्ये घेतलं होतं आणि ती कमिटी म्हणजे कमिटी टू एक्झामिन मेथॉडॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस. आणि या समितीमध्ये मी विरोधी पक्षाचा म्हणून मला प्रतिनिधित्व दिलं आणि तिथं 23 शिफारशी त्या कमिटीमधून निघाल्या होत्या. त्याच्यापैकी 16 शिफारशी माझ्या एकट्याच्या होत्या. आणि आता नीती आयोगाचे जे सदस्य आहेत रमेश चंद त्या कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत मी 2 वर्ष काम केलो आणि ह्या शिफारशी मी करून घेतलं होतं. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला या शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याची जी भावना आहे गावातल्या ती भावना दिल्लीच्या वेशीपर्यंत सांगण्यासाठी जे जे करावं लागलं ते सगळं करण्याची संधी मला मिळाली आणि हा इथपर्यंतचा तो आता एकूण प्रवास आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काय म्हणाले पाशा पटेल पहा भाग 3 मध्ये.